वंदूतयाते श्रीराम, जयांचे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते बंधूया श्री चरण, श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ. राजाधिराज प्रभू रामचंद्र, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई, सकल संतांना मनपूर्वक वंदन करते. अनेक अडचणी पार करून उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते. थोड्या वेळाता आधी जो परिचय झालेला आहे तो आपण सगळे विसरून जाऊया आणि समर्थ काय सांगतात त्याच्याकडे लक्ष पुरवण्याचा प्रयत्न करूयात. समर्थ रामदास स्वामी एक अद्भुत व्यक्तिमत्व. ज्या काळामध्ये आपले मंदिर परकीय आक्रमणाद्वारे पाडले जात होते, नेस्तनाबूत करण्यात येत होते, त्या काळी 1100 मठ उभं करण्या इतकं सामर्थ्य ज्यांच्या ठिकाणी होतं अशा समर्थांना मनपूर्वक वंदन. आधी केले मग सांगितले ह्या बाण्याने समर्थांनी आपलं सगळं आयुष्य जे आहे ते आपली सर्वांची चिंता करून चिंता निवारणासाठी काय काय केलं पाहिजे ते समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. समर्थांचे प्रामुख्याने 3 महत्वाचे ग्रंथ आहेत. एक सार्थ दासबोध, आत्माराम आणि मनोबोध असे 3 ग्रंथ आहेत. आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद, भक्त गणित, असं त्यांनी सांगितलेलं आहे की मी जरी आता देहरूपाने इथं प्रत्यक्ष तुमच्यासमोर उपलब्ध राहणार नसलो, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. ती काया आणि वाणी जरी तुम्हाला गेलेली दिसत असेल किंवा मी प्रत्यक्ष तुम्हाला त्याद्वारे दिसत नसेल तरी सुद्धा ज्या चैतन्याच्या अनुसंधानामध्ये माझं सगळं आयुष्य मी व्यतीत केलेलं आहे आणि त्या अनुसंधानात असतानाच हा देह या ठिकाणी समर्पित केलेला आहे, असं जे माझं चैतन्य स्वरूप आहे ते मात्र कायमचं आहे. आणि त्या चैतन्याशी एकरूप होण्यासाठी काय काय प्रक्रिया कराव्या लागतात, वापराव्या लागतात, कुठल्या साधना कराव्या लागतात ते सगळं मी ह्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, की ह्या ग्रंथांमध्ये त्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे ते समर्थ म्हणतात मी सगळी मांडणी करून ठेवलेली आहे. मग आता त्यांनी सगळी मांडणी आपल्या कल्याणासाठी आपल्यासमोर करून ठेवलेली आहे आणि आपण मात्र अजून एकदाही दासबोध वाचला नसेल, एकदाही मनोबोध वाचला नसेल, एकदाही आत्माराम वाचला नसेल तर आपल्यासारखे करंटे आपणच. की महाराष्ट्रात आपण सगळेजण जन्माला आलेले आहोत, पण महाराष्ट्रातले संत माहिती नाहीत, महाराष्ट्रातल्या संतांनी लिहिलेले ग्रंथ माहिती नाहीत, त्या ग्रंथांच्या द्वारे ते आम्हाला काय सांगू पाहतात त्याच्याकडेही जर आम्ही कधी वळून पाहत नसू तर आमच्यासारखे करंटे आम्हीच. आता या संतांचे एवढे आमच्यावर उपकार आहेत की तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला सांगतात की या संतांचे उपकार कसे फेडू मला कळत नाही. काय उपकार आहेत या संतांचे तर मज निरंतर जागविती, की आम्हाला सतत या मोहमायेतून जाग करण्याचा प्रयत्न जो आहे तो हे सगळे संत करत असतात आणि म्हणून त्यांचे आमच्यावर सतत उपकार आहेत. कारण समाजाने त्यांना कितीही फटकारलं तरी समाजामध्ये जाऊन त्याच्या कल्याणाचं सांगितल्याशिवाय हे संत राहत नाहीत आणि मान अपमान सगळे बाजूला ठेवतात, आपल्या सर्वांच्या सामान्य लोकांमध्ये मिसळतात आणि मिसळून खऱ्या हिताचं काय आहे ह्याच्यासाठी ते तुम्हाला आम्हाला जाग करतात. असे हे संत आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले याचा आपल्याला खूप सारखा अभिमान वाटला पाहिजे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे ते एकदा तरी आयुष्यात आपण वाचण्याचा काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. आता समर्थांचे 3 ग्रंथ, त्यामध्ये दासबोध समर्थांचे 2 आहेत. एकाला जुना दासबोध असं म्हणतात
आणि एक जो आहे तो सार्थ दासबोध म्हणजे 200 समास ज्याच्यामध्ये आहेत तो. जुना दासबोधमध्ये 21 समास आहेत. तो प्युअर आध्यात्मिक ग्रंथ असा तो जुना दासबोध, ज्याच्यामध्ये 21 समास आहेत. प्रल्हाद महाराज जे आहेत समर्थ संप्रदायातले, रामदासी परंपरेतले, ते 21 समासी दासबोध नित्य वाचन करत असत असं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येतं. आता त्याच्यामध्ये प्युअर अध्यात्म आहे. दुसरा तिसरा कुठलाही विषय त्याच्यामध्ये नाही. तर पूर्णपणे राम होऊन जगावं कसं याचं ज्याला ट्रेनिंग म्हणतात ते समर्थांनी त्याच्यामध्ये देऊन ठेवलेलं आहे की रामाचं भजन तर करायचंच आहे, पण रामाचं भजन करता करता आपणही सगळ्यांनी राम होऊन जगायचं आहे, अखंड आनंदाने जगायचं आहे. परिस्थिती कुठलीही येऊ दे, कधी शारीरिक परिस्थिती बिघडते, कधी आर्थिक परिस्थिती बिघडते, कधी सामाजिक परिस्थिती बिघडते, कधी कुटुंबातली परिस्थिती बिघडते, पण अशी बाहेरून कितीही परिस्थिती बिघडली तरी ज्याची आत्मस्थिती कधीही ढळत नाही त्याला समर्थांचा दास असं म्हणतात. आणि समर्थांनी तेच त्यांच्या पूर्ण ग्रंथांमध्ये आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे की बाहेरची परिस्थिती कशी असू दे, पण आपली मनस्थिती जी आहे ती मात्र आपल्याला उत्तम ठेवता येते. आणि ती कशी ठेवता येते, काय पद्धतीने विचार केले म्हणजे आपलं चित्त कधीही काय होणार नाही तर त्यामध्ये खळबळ माजणार नाही, कधी नाराज होणार नाही, कधी खंत वाटणार नाही, कधी डिस्टर्ब होणार नाही. अशा प्रकारचं अंतःकरणाची ठेवण करण्याचं सामर्थ्य या समर्थ वाङ्मयामध्ये नक्कीच आहे. हे 3 प्रामुख्याने ग्रंथ आपण डोळ्यासमोर आणतो, पण या पलीकडे सुद्धा समर्थांचं विपुल वाङ्मय आहे. पंचसमासी आहे, सप्तसमासी आहे, निर्गुण मानसपूजा आहे, या पद्धतीने कितीतरी अंतर्भाव आहे, कितीतरी पूर्वारंभ आहे, असे कितीतरी मौलिक ग्रंथ की ज्यामध्ये समर्थांनी अतिशय सुंदर विचार जे अध्यात्मासाठी अत्यंत आवश्यक आहे असं विचारधन त्यांच्या ग्रंथामध्ये आपल्यासमोर त्यांनी काय केलेलं आहे तर मांडून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. आता 200 समास असणारा जो दासबोध आहे तो सर्वत्र प्रसिद्ध आहे सद्यस्थितीमध्ये. पत्रद्वारा दासबोध अभ्यास, त्यानंतर सखोल दासबोध अभ्यास, ह्याच्या माध्यमातून अनेक जण त्याचा अभ्यास करताना आपल्याला दिसत आहे. या 200 समासामध्ये समर्थांनी काय सांगितलं आहे असा प्रश्न करण्याच्या ऐवजी त्यांनी त्यात काय सांगितलं नाहीये असा प्रश्न आपण करू शकतो. जर पूर्ण ग्रंथ आपण वाचला तर लक्षात येतं की आपलं व्यक्तिगत जीवन कसं पूर्ण फुलवावं, व्यक्तिमत्व विकास कसा साधावा हेही समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जर राजकारणाची आवड असेल तर राजकारण कसं करावं, सुराज्य होण्यासाठी जे जे करावं लागेल त्याला समर्थ राजकारण असं म्हणतात. हल्ली राजकारण शब्द हा मात्र आपल्यासाठी कसा झालेला आहे तर एखादी शिवी दिल्यासारखा झालेला आहे. पण रामराज्य येण्यासाठी, सुराज्य नांदण्यासाठी कशा पद्धतीने कार्य करावं हे ज्याच्यात सांगितलेलं आहे त्याला समर्थ राजकारण असं म्हणतात. आणि असं राजकारण कसं करायचं असतं तेही समर्थांनी दासबोधामध्ये सांगून ठेवलेलं आहे. ज्याला समाजात मिसळून काही करायचं आहे त्यांनी आपली जडणघडण कशी करावी तेही समर्थांनी त्या दासबोधामध्ये सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे व्यक्तिमत्व विकासापासून तर राष्ट्रपुरुष होण्यापर्यंत काय काय आपल्याला करता येऊ शकतं आणि आपण करू शकतो याचं संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते या दासबोधामध्ये समर्थांनी करून ठेवलेलं आहे. अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपली दिनचर्या कशी असावी ते समर्थांनी या ग्रंथात सांगितलेलं आहे. आता अनुषंगिक विचार त्या सार्थ दासबोधामध्ये अनेक जरी आलेले असले, काही शिवाजी महाराजांना सांगितलेले विचार आहेत तेही त्याच्यामध्ये एखाद्या समासाच्या माध्यमातून आलेले आहेत. तर शिष्यांनी ज्या पारमार्थिक शंका त्यांना विचारलेल्या आहेत वेळोवेळी त्या शंकांचं निरसन करण्यासाठी सुद्धा समर्थांनी त्यामध्ये काही मार्गदर्शन केलेलं आहे. हे जरी आपल्याला त्यामध्ये समाजकारण, राजकारण, उत्तम पुरुष निरूपण म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा महंती करायची असेल
तर आपण काय केलं पाहिजे हे सगळं समर्थांनी त्यात सांगून ठेवलेलं असलं तरी सुद्धा अगदी दासबोधाच्या पहिल्या समासात भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. या ग्रंथाचा मुख्य उद्देश काय आहे तर मानव म्हणून जन्माला आलेला जीव देवत्वापर्यंत पोहोचू शकतो आणि तो कसा तर भक्तिपंथाने जाऊन. पण आता ती भक्ती कशी केली पाहिजे मला जमेल तशी का त्यांनी सांगितली तशी आणि आम्ही कसे करतो. आपली भक्ती कशी आहे आपल्याला परवडेल ती आपल्याला जमेल ती. आपण स्वतःला भक्त समजतो पण खरोखरीच ते भक्त त्या पद्धतीचे आपण आहोत का. भक्ती आपण त्या पद्धतीने करतो का. भक्त म्हणजे काय भक्ती म्हणजे काय भगवंत म्हणजे काय हे काहीच माहिती नाही आणि तरी आम्ही भक्त आहोत. चालतंय की नाही असं आपलं सगळ्यांचं. स्वतःला भक्त समजतो पण खरंच भक्त होणं म्हणजे नक्की काय आहे. भक्ती आम्ही करतो असं आम्हाला वाटतं पण भक्ती म्हणजे नेमकं काय आहे आणि ज्या भगवंताची आम्ही ती भक्ती करतो त्या भगवंताचं स्वरूप काय आहे त्याचं माझं नातं काय आहे तो आणि मी एकच आहे असा जर शास्त्राचा सिद्धांत आहे तर आम्ही आता विभक्त का झालेले आहोत आणि विभक्त जर झालेले आहोत तर पुनरपी त्याच्याशी ऐक्य पावण्यासाठी काय पद्धतीने मी माझं आता साधना केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी जाणून घेणे ह्याला भक्ती असं म्हणतात. मग यातलं आपण काय काय करतो यातलं आपण काय काय करतो. आता इथं होमवर्क पुष्कळ मिळणार आहे प्रत्येकाला की आपण आपल्या ठिकाणी विचार करायचा आहे की मी नेमकं काय करत आहे. हा एक भाग आहे. मग आता ही भक्ती कुठपर्यंत गेल्यानंतर ती पूर्ण झाली असं म्हणता येतं हे सांगताना समर्थ दासबोधातल्या 200व्या समासामध्ये शेवटच्या समासामध्ये काय सांगतात आपल्याला. झाले साधनेचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. हे भक्तीची पूर्णता कशामध्ये आहे तर निर्गुण परब्रह्म मी आहे असा आपल्या बुद्धीचा निसंशय निश्चय होणे याला भक्तीची परिपूर्णता असं म्हणतात. आता हे निर्गुण ब्रह्म काय भानगड आहे वाटतं की नाही आपल्याला. दासबोधाचे पारायण दरवर्षी करतो पण हे निर्गुण ब्रह्म म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय माया म्हणजे काय या गोष्टीचा कधी उहापोहच करत नाही आम्ही. माझाच अनुभव सांगते मी सातत्याने सगळ्यांना नेहमी की दासनवमीच्या वेळेला ज्या वेळेला मला प्रवचनासाठी आमंत्रणं येतात त्यावेळेला आयोजक मला पहिल्यांदाच फोनवर सांगतात ताई ते माया ब्रह्म काही सांगू नका बरं का सोपं सोपं सांगा. आता समर्थांनी जर माया ब्रह्माशिवाय दासबोधामध्ये काहीच सांगितलेलं नाही तर ते समजून घेणं हे आमचं काम आहे की नाही. पण आम्हाला ते अवघडच वाटतं. अवघड का वाटतं कधी त्याविषयी ऐकलेलं नाही कधी त्या पद्धतीने विचार केला नाही. निर्गुण ब्रह्म हा खरा देव आहे हे आम्हाला कधी कळलेलं नाही आणि म्हणून आम्हाला जमेल तसं आम्हाला परवडेल तसं असं सगळं आमचं चाललेलं आहे. पण प्रत्यक्षात मात्र निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले असं अजूनपर्यंत व्हावं असं वाटत नाही. वाटलं तर तसं करण्याचा जोर जो लावावा लागतो तोही आमच्याकडून होत नाही. या पद्धतीने आमचं सगळं चाललेलं असतं. आता त्यानंतर मनोबोध नावाचा समर्थांचा ग्रंथ आता दासबोध त्यांनी शिवथरगळीत लिहिला मनोबोध त्यांनी चाफळच्या ठिकाणी लिहिला. असे हे 2 ग्रंथ कुठं लिहिले हे प्रसिद्ध आहे. पण आता आत्माराम त्यांनी नेमका कुठं लिहिलेला आहे ते मात्र त्याचं स्थळ सांगता येत नाही. पण त्यांनी तो फार मौलिक असा एक ग्रंथ आत्माराम नावाचा लिहून ठेवलेला आहे. आता मनोबोधामध्ये सुद्धा 205 श्लोक आहेत आणि मनोबोधाचं एवढं असं ज्याला पॉकेट बुक म्हणता येतं असं अगदी छोटं पुस्तक. तुम्हाला आम्हाला काय वाटतं हे फक्त पाठांतर स्पर्धेसाठी उपयोगात आणायचा ग्रंथ आहे. ह्या पलीकडे त्याचा उपयोग नाही. पण मनाने मन शुद्ध स्वच्छ असल्याशिवाय मनाने योग्य निर्णय दिल्याशिवाय जर आम्हाला प्रपंचही व्यवस्थित करता येत नाही आणि परमार्थही करता येत नाही तर त्या मनाचं आधी त्याच्यामध्ये असणारं प्रदूषण घालवणे ही पहिली साधना आहे. मनामध्ये विचारांचं प्रदूषण आहे की नाही आमच्या. कसं काय म्हणता तुम्ही आमच्या मनामध्ये प्रदूषण झालेलं आहे. मग सुख आणि दुःख ज्याला सतत होत राहतात त्याचं मन बिघडलेलं आहे हे त्याचं उत्तर आहे.
की ज्याला सतत मी सुखी आहे किंवा दुःखी आहे असाच सारखा अनुभव सुरू आहे, त्याचं मन जे आहे ते पूर्णपणे बिघडलेलं आहे. कशावरून असं म्हणता तुम्ही, असा जर प्रश्न विचारला तर शास्त्राचा सिद्धांत आपल्या समोर आहे, जीवो ब्रह्मैव ना पराहा, की जीव हा मूळचा ब्रह्मरूप आहे. आता दुसरं विधान आहे की ब्रह्म आनंद घन आहे. पहिलं विधान काय आहे, जीव ब्रह्मरूप आहे. दुसरं विधान काय आहे, ब्रह्म आनंद घन आहे. मग आता तिसरा प्रश्न आपण आपल्याला विचारायचा, जर जीव ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म आनंद घन आहे तर माझ्या ठिकाणच्या जीवात्म्याला सतत आनंदाचा अनुभव असला पाहिजे की नाही? गणितासारखं उत्तर आहे याचं, की जर सिद्धांत असा आहे तर मला सारखा आनंदाचा अनुभव असलाच पाहिजे. मग आता आहे का तो, तर त्याचं उत्तर आहे नाही. मग आमचे अनुभव कुठले आहेत सध्या, एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे, असा आमचा सद्यस्थितीतला अनुभव आहे. पण संत तरी आम्हाला म्हणतात दुःख नाही ओखदा एवढे, औषधा एवढं सुद्धा दुःख आमच्याजवळ नाही म्हणतात. मग आता या संतांसाठी भगवंतांनी वेगळं जग निर्माण केलं आणि आमच्यासाठी त्यांनी वेगळं जग निर्माण केलं, असं कुठं आहे का? ज्या जगात आम्ही राहतो, ज्या जगात आम्ही वावरतो त्याच जगामध्ये संत राहिलेले आहे. मग तरी सुद्धा त्यांच्या चित्तात आनंदच आनंद आहे आणि आमच्या जीवनामध्ये मात्र रच्या पुढे ड आहे. तो कुठंतरी काहीतरी माझं चुकत आहे हे लक्षात घ्यायला मला काहीच हरकत नाही, की आम्ही करतो आहोत देवधर्म पण तरी तो समजून उमजून केलेला नाही, म्हणून कुठंतरी काहीतरी आमचं चुकतं आहे. आणि ते चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी म्हणून संतांचे ग्रंथ अभ्यासायचे असतात. ते ग्रंथ अभ्यासत असताना शास्त्रशुद्ध पद्धतीने ते समजावून घेतले पाहिजे, म्हणून शिबिरामध्ये यायचं असतं. या पद्धतीने जर आपण तो व्यवस्थित विचार केला तर एक तरी ग्रंथ व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय आम्हाला पुढे साधना करताच येत नाही. पण ते समजून घेण्याकडे जर आमचा कल नसेल तर समर्थांनी उत्तर ठेवलेलं आहे आपल्या समोर, समजले आणि वर्तले तेची भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले अवघे करंटे. समजून उमजून जो साधना करतो तो नक्कीच भाग्यपुरुष होतो, पण न समजता काहीतरी करत राहतो तो मात्र त्या भाग्यापर्यंत पोचत नाही, तर करंटाच राहतो. मग असं करंट पण माझ्या जीवनात येऊ नये आणि मी समर्थ म्हणतात त्याप्रमाणे भाग्यवंत व्हावं असं वाटत असेल तर समर्थांचे ग्रंथ मला समजून घेतले पाहिजे. मग मनाच्या श्लोकामध्ये अगदी साधारण नियमापासून तर ब्रह्मरूप होण्यापर्यंत सगळ्या गोष्टी समर्थांनी त्याच्यामध्ये आपल्या समोर मांडून ठेवलेल्या आहेत, की साधे साधे नियम, मनावीट मानू नको बोलण्याचा. उपदेशाचा आपल्या चित्ताला फार वीट आहे, पण जो उपदेश मनापासून ऐकतो, ग्रहण करतो, तसा वागतो तोच भाग्यपुरुष होतो. आणि तेच ऐकण्याचा, श्रवणाचा जर मला कंटाळा असेल तर माझी गाडी पुढे सरकतच नाही. पहिली भक्ती कुठली सांगितलेली आहे भागवतात सुद्धा, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. आपल्याला तो श्लोक सगळ्यांना पाठ आहे. मग पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. त्याचाच अर्थ काय, लहान मुलांनाही आपण म्हणतो आपल्या पोरांना की अरे आधी मी काय म्हणते ते ऐकून घे आणि मग तुला जे करायचं ते कर. मग संतही तेच म्हणतात आम्हाला, सगळे ग्रंथही आम्हाला तेच म्हणतात, आधी आम्ही काय सांगतो त्याबद्दल ऐकून घ्या आणि मग तुम्हाला जसं करता येईल तसं ते करत राहा. पण आधी ऐकून घेणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आमचं मन जर कोणाचं ऐकायलाच तयार नसेल तर ते मन बिघडल्याशिवाय राहतं का? म्हणून मनाचा परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचा भाग आहे. स्थूल शरीराने आम्ही काय क्रिया करतो याला फार महत्व नाही, पण मनाने आम्ही कुठले संकल्प करतो, कारण संकल्पाशिवाय तर क्रिया होत नाही. मग शुद्ध संकल्प करतो का पाप संकल्प करतो, नेमकं आम्ही काय करतो? मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना शुद्ध संकल्प जीवी धरावा. समर्थांनी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत. कारण मन नावाचं जे मधलं इंद्रिय आहे, जे आतलं इंद्रिय आहे ते शुद्ध आणि स्वच्छ झाल्याशिवाय आम्हाला प्रपंचही व्यवस्थित करता येत नाही आणि परमार्थही व्यवस्थित करता येत नाही. नेहमीच्या बोलीभाषेत आपण म्हणतो पाव मनाला येईल तसं वागतात.
मनाला येईल तसं बोलतात. ह्याचा अर्थ मनाला येईल तसं वागणं आणि मनाला येईल तसं बोलणं हे शोभादायकच नाहीये. मग त्याला सुसंस्कारितच करावं लागतं. म्हणून स्वतःच्या मनाला सुसंस्कारित करण्यासाठी म्हणून 205 मनाचे श्लोक आपल्या समोर आहेत आणि समर्थ त्याचं फळ आपल्याला सांगतात. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वा सता मुक्ती भोगी. की विवेक वैराग्याने संपन्न झालेला जीवात्मा जो आहे तो आपलं सगळं जीवन व्यवस्थित जगू शकतो. पण जिथं विवेक नाही, वैराग्य नाही, मन व्यवस्थित कार्यरत नाहीये, ते बिघडल्यासारखं झालेलं आहे, तिथं मात्र सगळ्या जीवनातच काय होऊन जातं, आपणच आपलं. भगवद्गीतेत आपल्या समोर आहे, आपल्या मनाला शत्रू करायचं का मित्र करायचं, दोन्हीही आपल्या हातात आहे. चुकीच्या पद्धतीने संकल्प करणं, विचार करणं असं जर मनाचं वळण असेल तर आपलंच मन आपलं शत्रू होतं. आणि व्यवस्थित त्याला योग्य वळण लावून जर आपण व्यवस्थित काम करायला लावलं तर ते मन आपलं मित्र सुद्धा होऊ शकतं. मग आपल्या मनाला शत्रू करायचं का मित्र करायचं, संतांच्या संगतीत ठेवलं तर आपलं मन आपलं मित्र होतं आणि इतरांच्या संगतीत ठेवलं तर ते कधी बहेकतं ते कळत सुद्धा नाही. आणि म्हणून ह्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी, मनाला आपल्या कार्यासाठी उपयोगात आणण्यासाठी मनाचे श्लोक आपल्या समोर ठेवलेले आहेत. मग त्यामध्ये कर्म कसं करावं, ज्ञान कसं मिळवावं, भक्ती कशी करावी, भगवंत माझ्या जीवनाचा आधार आहे हे कसं वारंवार आपण आपल्याला समजून सांगावं, इतक्या अनेक गोष्टी समर्थांनी त्या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या समोर समजून सांगितलेले आहेत. आणि तिसरा जो प्युअर आध्यात्मिक ग्रंथ तो आहे आत्माराम. त्या आत्माराम ग्रंथावर योग वसिष्ठाची भरपूर त्याच्यावर काय आहे तर समर्थांच्या मनामध्ये ते संस्कार खूप झालेले आहेत आणि त्याप्रमाणे याची मांडणी आहे. अगदी छोटे, आता श्लोक 205 दासबोध तो ग्रंथ सुद्धा 200 समासांनी युक्त. दुसरा जो ग्रंथ आहे जुना दासबोध तो 21 समासांनी युक्त आहे. पण आत्मारामामध्ये फक्त 5च समास समर्थांनी सांगितलेले आहेत. अगदी तसा पाहिला तर अगदी छोटा ग्रंथ आहे आत्माराम. 5 समास फक्त त्याच्यामध्ये आहे. त्याग निरूपण आहे, त्याच्यानंतर त्याग कशाचा करायचा तर मायेचा करायचा आहे. मायेचा त्याग करून काय करायचं आहे तर ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं आहे. मग ब्रह्मज्ञानासाठी काय करावं लागतं तर साधन करावं लागतं. एवढ्यावर समर्थ थांबत नाही तर साधना करत असताना आपल्याला प्रचितीपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून स्वानुभव निरूपण असा शेवटचा समास यात समर्थांनी ठेवलेला आहे की नुसतंच ऐकू नका, नुसतंच बोलू नका, तर ऐकतो बोलतो त्याप्रमाणे अनुभवात येतंय का ते येऊन मला सांगा म्हणतात समर्थ. म्हणजे प्रचितीशिवाय समर्थांचे 4-5 फार महत्वाचे शब्द आहेत. प्रयत्न, प्रचिती, प्रबोध हे अत्यंत लाडके शब्द आहेत आणि ते प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला पूर्णतः काय होता येणार नाही तर आनंद रूप होता येणार नाही, आत्मनिर्भर होता येणार नाही, स्वानंदासाठी स्वावलंबी होता येणार नाही. सध्या आम्ही आनंदासाठी परावलंबी आहोत की नाही. दुसरा माझ्याशी चांगला वागला तर, मला आवडणारे पदार्थ रोज ताटात असले तर, मला आवडणाऱ्या व्यक्ती घरात आल्या तर, मला पाहिजे तितका पैसा मिळाला तर, म्हणजे सतत कशावर आणि कोणावर तरी अवलंबून तुमचा आमचा आनंद राहिलेला आहे. पण परमार्थाचं व्यवस्थित जर चिंतन केलेलं असेल, आत्माराम ग्रंथाचं व्यवस्थित चिंतन केलेलं असेल तर सुखरूप तत्व मीच आहे हे आमच्या लक्षात आणून देण्याचं काम जे आहे ते आत्मारामासारखा ग्रंथ समर्थांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. आता या आत्माराम या शब्दामध्येच एक खूप छान आपल्या समोर समर्थांनी काय केलेलं आहे तर मार्गदर्शन केलेलं आहे. राम हा शब्द आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, पण आत्मा हा शब्द फार क्वचित कुठं कानावर पडतो. ज्याच्या कानावर पडतो तो अतिशय भाग्यवान असतो. आता हा आत्मा म्हणजे काय, राम म्हणजे काय, राम आपल्याला माहिती आहे, दाशरथी राम माहिती आहे, पण आता दाशरथी रामाचं सुद्धा मूळचं एक स्वरूप आहे, तो ईश्वराचा अवतार आहे.
दुसरा भाग त्याचा एक दाशरथी राम आहे, दुसरा ईश्वररूप राम आहे, तिसरा ब्रह्मरूप राम आहे. मग हा ब्रह्मरूप राम आम्हाला माहिती आहे का नाही? हा ब्रह्मरूप असतो कुठं? ब्रह्मरूप राम असतो कुठं? तर तो आपल्या हृदयात आहे असं सांगितलेलं आहे. मग हृदयात असून आजपर्यंत त्याची माझी ओळख नाही. आत्ता पाहिलं आपण एवढा मोठा परिचय, पण हा माझा खरा परिचय नाहीच आहे. माझा खरा परिचय काय आहे? तर मी आत्मा आहे असा माझ्या बुद्धीचा निसंशय विवेक त्या ठिकाणी जागृत होणं, ह्याला खरा परिचय आपल्याला झाला असं म्हणतात. आम्ही कौटुंबिक शिबिर घेतो दरवर्षी एकदा तरी, सासरचे माहेरचे सगळे लोक एकत्र येतो, पण 3 दिवसामध्ये कोणीही प्रपंचाविषयी बोलायचं नाही अशी त्याच्या ठिकाणी अट घातलेली असते. अवघडेवर का पण जमवतात, सगळेजण करतात मनापासून की कोणीही 3 दिवस प्रपंचाविषयी काही बोलायचंच नाही. बोलायचं तर फक्त बोलायचा विषय जो ग्रंथ अभ्यासासाठी निवडलेला आहे तो ग्रंथ, त्याच्याविषयी चर्चा करायच्या. तर असंच एकदा शिबिर माझ्या आत्याकडे घेतलं. त्याला आम्ही परमपूज्य मंदाताईंना बोलवलेलं होतं प्रमुख आचार्य म्हणून. आता कौटुंबिक शिबिर मंदाताईंची माझी जास्ती जवळची ओळख म्हणून, जयश्री तुझ्या सगळ्या नातेवाईकांची ओळख मला आधी झाली पाहिजे असं त्या म्हणल्या. मग सगळ्यांना मी म्हटलं की आपापला परिचय द्या. मग प्रत्येक जण उभा राहून स्वतःचा परिचय देत होता. कोणी म्हणत होतं मी जयश्रीची आत्या आहे, कोणी म्हणत होतं मी जयश्रीची बहीण आहे, कोणी म्हणत होतं मी जयश्रीचा काका आहे, मी एक काकू आहे. ह्या पद्धतीने प्रत्येक जण, कोणी म्हणत होतं मी जयश्रीची जाऊ आहे, ह्या पद्धतीने मिस्टरांनी सांगितलं मी जयश्रीचा पती आहे. ह्या पद्धतीने प्रत्येकाने आपापली ओळख तिथं करून दिली. आता सगळ्या नातेवाईकांचा परिचय संपला. मग मंदाताई मला म्हणे आता तू जयश्री तुझा परिचय सांग. म्हणलं अहो मंदाताई, मी जयश्रीची कोण आहे हे मला माहिती नाही म्हणून तुम्हाला बोलवते. खरंच बाकीच्यांनी हे नातं सगळं शरीरासंबंधी नाते निर्माण झालेले असतात, ती ओळख करून देतात, पण खरं मी माझी कोण आहे, मी असं अखंड आतमध्ये माझ्या स्फुरण चाललेलं आहे, पण खरा मी नेमका कोण आहे ह्याचा मला परिचयच होत नाही. त्या मीच्या स्फुरणाद्वारे सगळा प्रपंच होतो आमचा. ते स्फुरण नसतं तर प्रपंच झालाच नसता. मग त्याच्याद्वारे आमचा सगळा प्रपंच होतो. त्या स्फुरणाच्या द्वारे सतत आमचं काहीतरी साधना चाललेल्या असतात, सतत काहीतरी आमचे व्रतवैकल्य चाललेले असतात, पण तरी खऱ्या मीची ओळख करून घेतली पाहिजे हे लक्षातच येत नाही. मग हे कोणाच्या लक्षात येतं? तर ज्यांनी मनोबोधाचा अभ्यास करून स्वतःचं मन शुद्ध केलेलं आहे त्याला उपनिषदांचा सिद्धांत आहे की शुद्धाला शुद्धाची ओढ लागते. जेव्हा आपलं अंतःकरण अतिशय शुद्ध होतं तेव्हा खरा मी कोण आहे असा विचार मनामध्ये प्रगट होतो की अरे मीच्या स्फुरणाद्वारे एवढं सगळं चाललेलं आहे आपलं. अगदी लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत मी आहे की नाही सगळ्यांच्या आतमध्ये. गरीब माणूसही स्वतःची मी म्हणूनच ओळख करून देतो पहिल्यांदा, तू कोण आहे विचारल्यानंतर. श्रीमंत माणूसही स्वतःला मी म्हणतो, त्यानंतर बालपणी सुद्धा आपण स्वतःला मी म्हणतो, मोठे झाल्यावरही मी म्हणतो, मरताना सुद्धा मी म्हणतो. मग हा मीपणा इतका सगळा तुमच्या आमच्यामध्ये आहे, पण खरा मी कोण आहे याचा कधी आपण संतांकडे जाऊन निवाडा करतो का? आणि या खऱ्या मीला ओळखल्याशिवाय परमार्थ पूर्ण होत नाही. 2 मी आमच्या ठिकाणी आहेत. एक व्यक्तिमत्व विकास पावलेला मी आणि दुसरा जो आहे तो ओरिजिनल असणारा मी. आता जो ओरिजिनल असणारा मी आहे त्याचं नाव आत्माराम आहे. आत्माराम म्हणजे नेमकं काय आहे? तर हा आत्माराम म्हणजे ओरिजिनल असणारा मी आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. ते सांगून दिलंय आपल्याला ज्ञानेश्वर मोदींनी की तैसा हृदयामध्ये मी रामू. आणि समर्थही आपल्याला सांगतात प्रगट रामाचे निशाण, आत्माराम ज्ञान घन, विश्वंभर विद्यमान भाग्ये कळे. की हा आत्माराम जो आहे तो संपूर्ण विश्वामध्ये भरून राहिलेला आहे. मग संपूर्ण विश्वामध्ये भरून राहिलेला असेल तर त्या विश्वाचा एक घटक मी आहे की नाही? एक घटक मी पण आहे त्या विश्वाचा. मग माझ्यामध्ये तो आत्माराम आहे की नाही? विश्वंभर विद्यमान. विद्यमान म्हणजे कायमचा विद्यमान आहे.
नाही तर आज विद्यमान असणारे कोणीतरी आणि माझी असणारे असं काहीतरी चाललेलं असतं. पण हा आत्माराम जो आहे तो सदैव विद्यमान आहे. प्रगट रामाचे निशान आत्माराम ज्ञान घन विश्वंभर विद्यमान. पुढचं महत्वाचं आहे भाग्ये कळे. भाग्य उदयाला आलेलं असेल पारमार्थिक तरच त्याला जाणून घ्यावंसं वाटतं. ते भाग्य खरोखरीच पूर्णत्वाला न्यावं असं वाटत असेल तरच आत्मारामाची साधना समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अन्यथा आमची आपली भक्ती बरी. गोकर्णाचे फुलं गोळा केले, पारिजातकाचे फुलं गोळा केले, जास्वंदाचे फुलं गोळा केले, उकडीचे मोदक, पेढ्याचे मोदक, तळणीचे मोदक. पण या गणपतीला वेदांताचा मोदक आवडतो. वेदांत तो मोदकू असं आपल्या समोर ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे की या गणपतीला वेदांताचा मोदक आवडतो. म्हणजे वेदांताचा अभ्यास करणारा जो कोणी आहे तो या गणपतीला फार प्रिय होतो. पण आम्हाला मात्र हे परवडत नाही. त्याच्यापेक्षा 21 मोदक नाहीच जमले तर गुळ खोबऱ्याचे तसा आकार देऊन केलं की आमचं काम झालेलं असतं. एवढी खटपट कशासाठी? फार महत्वाचा प्रश्न आहे की कशाला माया ब्रह्माचा अभ्यास करायचा, कशाला आत्माराम समजून घ्यायचा. अरे तुम्हाला पूर्ण आनंदाने अखंड आनंद चित्तातला राहावा, कधीही तो खंडित होऊ नये असं प्रत्येक जीवाला वाटतं की नाही. सतत सुखी होण्याची धडपड आपली चाललेली आहे की नाही. कोणालाही दुःख व्हावं म्हणून कोणी काही करत नाही. सदैव सुख मिळावं असंच वाटतंय. मग सदैव सुख मिळावं असं जर वाटतंय तर सुखरूप असणारं तत्व शोधलं पाहिजे. त्याला सुखमीमांसा असं म्हणतात. छान शब्द आहे आपल्या समोर मीमांसा. मीमांसा म्हणजे व्यवस्थित विचार करणे. आता अशी मीमांसा करण्याची आपली व्यवहारातली केवढी सवय आहे. ज्या वेळेला आम्ही विदर्भातून पुण्यामध्ये राहायला आलो, पहिले 3-4 वर्ष भाड्याने राहावं लागलं. आणि भाड्याने राहावं लागलं की 11व्या महिन्याला आहेच ती टांगती तलवार. एक तर भाडं तरी वाढवा, नाही तर घर तरी सोडा. 3-4 ठिकाणी इकडून तिकडं घर बदलणं केलं, सगळं केलं. पण ते काही असं बरं वाटते ना, कारण आधी कधी भाड्याने राहायची सवयच नाही. माहेरी पण स्थायिक, इकडं आल्यावर पण स्थायिक. त्यामुळे घर बदलण्याची कधी सवयच नाही. मग आता मनावर घेतलं की नाही, छोटंसं का होईना पण स्वतःचं घर पाहिजे. मग आता घर आपलं पाहिजे म्हटल्यानंतर मीमांसा सुरू झाली. लोकेशन कुठलं चांगलं आहे, बिल्डर कुठला चांगला आहे, लोन कुठून चांगलं मिळेल, त्याचे दर काय काय आहे, त्यानंतर आर्किटेक्ट कोण चांगला आहे, इंटेरियर करणारा कोण चांगला आहे. या पद्धतीने म्हणजे एक घर बांधायचं एवढा संकल्प जर मनामध्ये आला तर त्या संबंधी जो सगळा विचार करावा लागतो त्याला मीमांसा असं म्हणतात. करतो की नाही आपण असा विचार? सगळं जर घर बांधायचं ठरवलं, मुलगा लग्नाचा झाला, सुरू झाली मीमांसा सुनेची. सुनेची मीमांसा सुरू झाल्यानंतर घर चांगलं पाहिजे, शिकलेली पाहिजे, दिसायला बरी पाहिजे. या पद्धतीने सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो, चौकशी करतो आणि मग लग्न करतो. गाडी घेताना मीमांसा करतो. अगदी सुरुवातीला एक गाडी शिकल्यावर आम्ही पहिल्यांदा जी गाडी घेतली ती सेकंड हँड घेतली. कारण ठोकली तरी ती सेकंड हँड. नवीन चालवणं सुरू झाल्यावर असतं की एकदम नवी कोरी घ्यायची, ती ठोकली गेली तर फार वाईट वाटतं. म्हणून पहिल्यांदा घ्यायची ती सेकंड हँड घ्यायची. आता 3-4 वर्षानंतर छान त्याच्यावर हात बसला, छान आपल्याला कॉन्फिडन्स आला की आता छान गाडी चालवता येईल, मग नवी घ्यायची ठरलं. आता नवी घ्यायची गाडी ठरल्यानंतर सगळ्या पुण्यातल्या शोरूम मध्ये जाऊन आलो आम्ही. 4 चाकी गाडी घ्यायची, मग कुठली चांगली आहे, मग आता नवीन त्याच्यामध्ये काय सुधारणा झालेल्या आहेत, माझ्या खिशाला कुठली परवडणारी आहे. ह्या पद्धतीने सगळी चौकशी, सीट कुठल्या चांगल्या आहेत की जे चढताना उतरताना आपल्याला त्रासदायक होणार नाही, नाही तर एवढा पैसा द्यायचा आणि परत त्रास भोगायचा. मग आता या प्रत्येक गोष्टीचा विचार करून मग आपण ती गाडी घेतो. ह्याला गाडीची मीमांसा असं म्हणतात. मग आता सुखाची मीमांसा, सुख पाहिजे ना प्रत्येक जीवाला. मग सुखाची मीमांसा केली आहे का की नक्की कुठं ते मिळेल, की एकदा प्राप्त झाल्यानंतर परत सुखासाठी वणवण करावी लागणार नाही. असं सुख मला कुठं मिळेल
केली आहे का कधी मीमांसा? फक्त सुख पाहिजे म्हणून ते सुखसोयींनी युक्त फ्लॅटमध्ये राहायला जातो. पण किती सुखी झालो? किती सुखी झालो? सुखरूप म्हणजे सुख होण्यासाठी ते सगळं केलं. आता सुखसोयींनी युक्त असणाऱ्या फ्लॅटमध्ये तुकाराम महाराज कधीही राहिलेले नाही. राहिलेत का ते? काही होतं का त्यांच्याकडे? उलट स्वतःचा बायोडाटा सांगताना ते म्हणतात, चोर आम्हासी धाके. हे चोर सुद्धा खटपट करून माझ्या घरी आला तर त्याला असं वाईट वाटेल की कशासाठी मी खटपट केली, इथं काहीच मिळणार नाहीये, माझी सगळी खटपट वाया गेली. एवढे ते पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या काहीच त्यांच्याजवळ नव्हतं, पण तरी त्यांच्या मुखातला अभंग आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि सुखासाठी सारखे प्रयत्न चाललेले आम्ही सुखसोयींनी युक्त घरामध्ये जाऊन राहतो आहोत. सुखासाठी किती गोष्टी घरात आणल्या हो आम्ही. एसी आणला, पण बाहेरचं शरीर थंड करतो, सूक्ष्म शरीर गरमच आहे. हे मन बुद्धी जे आहे आमचं ते मात्र सदैव पेटलेलं आहे कशाने कशाने तरी. मग आता बाहेरचं शरीर थंड करणारा नुसतं तो एसी काय कामाचा? उलट मन शांत करणारं असं काही साधन आहे का? याचं कधी आपण व्यवस्था पाहतो का? चौकशी करतो का? मग आता ते साधन जे आहे ते संतांजवळच आहे. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, असं समर्थांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. मग असा सुखरूप तत्व कुठलं आहे? संत त्याचं उत्तर सांगतात आपल्याला, सुखरूपाईचा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खाओ. पांडुरंगा इतकं सुखरूप दुसरं काहीच नाही. समर्थ म्हणतात, सांडुनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, तया कैचे समाधान लोलंगतासी, जयासी वाटे सुखचे असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. आता समर्थ सांगतात रघुनाथ भजनी लागावे, आणि आम्ही विचार करतो अरे त्या रघुनाथाचं चरित्र पहा काय आहे. सारखं दुःख आहे त्याच्या आयुष्यामध्ये. मानवी जीवनात आल्यानंतर किती दुःखाचे प्रसंग तुमच्यामध्ये येऊ शकतात समोर, आणि त्याला कसं हिमतीने तोंड द्यायचं हे त्या रामरायांनी मानव देह धारण करून आम्हाला समजून सांगितलेलं आहे. की डळमळात व्हायचं नाही, घाबरून जायचं नाही, योग्य पद्धतीने व्यावहारिकच उपाय त्याच्यावर करायचे आणि आपलं जीवन संपन्न करायचं. त्या रामरायाचे आम्ही उपासक आहोत. पण तो कशालाच घाबरत नाही, आणि आमचं मात्र मन सशाच्या मनासारखं आहे. पाला जरी पडला डोक्यावर तरी आभाळ कोसळल्यासारखं वाटतं. एवढेसे प्रसंग असतात, पण लगेच आम्ही कोलमडून पडतो आणि रामचंद्र महाराज की जय असं मात्र चाललेलं आहे. आता या रामाला संत सुखरूप का म्हणतात? कधी केलाय का आम्ही असा त्याचा विचार की या रामाला संत सुखरूप का म्हणतात? आता रामाचं चरित्र जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की कुठल्याही प्रसंगामध्ये त्याचं धैर्य कधीही खचलेलं नाही, एक भाग. दुसरं, सर्वत्र सदा समत्वानी वागणं हा त्याचा मूळचा स्वभाव आहे. तिसरं, कधीही कर्तव्य विन्मुख रामराय झालेले नाही, हे त्यांचं तिसरं आपल्या समोर आहे. चौथं त्यांचं आपल्या समोर आहे की त्यांना सांगण्यात आलं की उद्या तुला काय होणार आहे, राज्याभिषेक होणार आहे, आणि नंतर काही वेळानंतर 4 तासानंतर त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुला उद्या वनात जायचं आहे. आता दोन्ही परिस्थिती ज्या आहेत त्या एकदम भिन्न आहेत, पण इतक्या भिन्न परिस्थितीमध्ये सुद्धा रामाचं मन जे आहे ते मात्र अत्यंत स्थिर आहे. दोन एकदम प्रसंग भिन्न, पण दोन्हीच्या ठिकाणी त्याची अंतःकरणाची जी शांती आहे ती मात्र अजिबात ढळलेली नाही, आणि म्हणून त्याला सुखरूप राम असं म्हणतात. आता त्या रामाचे आम्ही भक्त, आणि आम्ही मात्र छोट्या छोट्या गोष्टींनी सगळे सारखं बिनसलेलं असतं आमचं. कसं काय चालेल? राजघराण्यात राहणारा, रोज श्रीमंती थाटामध्ये राज वस्त्र धारण करणारा एका क्षणात वल्कल तितक्याच आनंदाने घालतो.
तितक्याच आनंदाने गवताच्या गादीवर झोपतो. आणि आम्ही रामरायाचे भक्त 4 दिवस शिबिराला यायचं असलं तरी ही व्यवस्था आहे का, ती व्यवस्था आहे का, तिथं हे मिळेल का, तिथं ते मिळेल का, सवय लागलेल्या आहेत शरीराला, तशा वळणच लागलेलं आहे. गमतीचा भाग सोडून द्यायचा आपल्याला, पण काही तप ज्याला म्हणतात ते तप करण्याची सुद्धा आमची जी काय हे आहे शक्ती ती वाढवत नाही आम्ही. 4 दिवस नाही मिळालं मनासारखं, काय बिघडणार आहे? 4 दिवस नाही, कम्फर्ट झोन मध्ये राहण्याची एवढी सवय लागलेली आहे की त्याचं वेगळं जीवन आम्ही जगण्याला तयारच होत नाही. आणि कुठल्याही परिस्थितीत आनंदाने जगता येणं ह्याला सुखरूपता असं म्हणतात. आणि ते आहे का आमच्याजवळ? ते सोडून बाकी सगळं आहे. पण स्वतःच्या मनाला अखंड आनंदाने ठेवणं, समाधानाने ठेवणं हे मात्र आम्हाला जमत नाही. सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, लाभालाभ न आणावे मना माझी. ही स्थिती अंतःकरणाची रामरायाची आहे आणि म्हणून तो सुखरूप आहे. आणि म्हणून समर्थ आम्हाला सांगतात की जयासी वाटे सुखचे असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे. पण आमच्या मनात इतक्या विचित्र कल्पना आहेत ना की त्या रघुनाथाचं भजन केल्यावर वनवासातच जावं लागतं. कृष्णाचं समोर जर ते रथ वगैरे असं चित्र लावलं तर आपल्या घरात महाभारतच घडतं. गणपती उभा लावला तर काहीतरी दुसरंच सुरू होतं. अशा किती विचित्र विचित्र कल्पना आपण डोक्यात घेऊन बसतो आणि खरी भक्ती ज्याला म्हणतात ती करायची मात्र दूरच राहते. तर आत्माराम ग्रंथामध्ये आपल्याला अगदी अंतरंग साधन ज्याला म्हणतात असं साधन समर्थांनी या आत्माराम ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला अत्यंत सुखरूपतेने जीवन जगायचं असेल तर आत्मारामाची ओळख करून घ्या. आता हा आत्माराम म्हणजे नेमकं काय आहे तर राम ह्या शब्दाने या ठिकाणी सगुणाचा उल्लेख केलेला आहे आणि आत्मा या शब्दाने या ठिकाणी निर्गुणाचा उल्लेख केलेला आहे. आणि सगुण आणि निर्गुण असं उभयरूप असणारं तत्व जाणून तुम्ही सुद्धा तसेच होऊन राहा. आपल्या आतमध्ये काय सगुण आहे, आपल्या आतमध्ये काय निर्गुण आहे, आपला त्या निर्गुणाचा संबंध काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आत्माराम ग्रंथाचा अभ्यास आहे. तो केव्हा सापडेल? आपल्या आतमध्ये असणारा आत्मा आपल्याला केव्हा सापडेल? छान कथा असते आपल्यासमोर. भगवंतांनी ज्या वेळेला सगळी सृष्टी निर्माण केली, आता त्या सृष्टी निर्मितीचा क्रम वगैरे आपल्याला सगळ्या माहिती आहे, पण त्यांनी जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा एकदा सभोवताली सगळीकडे भगवंतांनी पाहिलं आणि मग भगवंताला असं वाटलं की एवढं सगळं निर्माण केलं पण आता मी राहावं कुठं नेमकं, की जिथं राहिल्यानंतर मला फारसा त्रास होणार नाही. सगळीकडे पाहिल्यावर एक लक्षात आलं त्याचा हा माणूस नावाचा प्राणी जो आपण निर्माण केलेला आहे ना तो खरं तर ते निर्माण करण्याचा उद्देश भगवंताचा वेगळा आहे, पण हा माणूस नावाचा प्राणी अत्यंत तक्रारखोर राहणार आहे आणि आपल्या तक्रारी सांगण्यासाठी नेहमी आपल्या मागे लागणार आहे. चंद्रावर गेलो तर तिथेही तो येईल, मंगळावर गेलो तर तिथेही तो येईल, पाताळात गेलो तर तिथेही तो येईल. मग एक अशी जागा शोधली पाहिजे की जिथं गेल्यानंतर याला शोधच नाही लागला पाहिजे. मग अशी जागा कुठली आहे तर आपलं अंतःकरण ही आहे. आणि म्हणून भगवद्गीतेतही भगवंत आपल्याला सांगतात की या शरीरामध्ये मन ही माझी विभूती आहे. काय म्हटलेलं आहे मनाला? विभूती योगामध्ये त्याला म्हटलेलं आहे की मन ही माझी विभूती आहे. म्हणजे भगवंत कुठं आहे? आमच्या मनात आहे. मग मनात असलेला भगवंत बाहेर शोधणं आमचं सारखं चाललेलं आहे. मग आता बाहेरचा आम्ही शोधायचा नाही का? नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, की बाहेरचा आतला परमात्मा ओळखण्यासाठी जेवढी अंतःकरणाची शुद्धता, पवित्रता, सूक्ष्मता, स्वच्छता लागते तितकी जर सद्यस्थितीमध्ये माझ्याजवळ नाहीये तर बाहेर देव मांडून त्याची उपासना करता करता हे सगळं स्वच्छतेचं काम मला करायचं आहे. कशासाठी? निर्गुण आत्मा कळावा म्हणून.
सगुणाची उपासना सांगितलेली आहे. पण सगुणाची उपासना करता करता आधी तर सगुणाला सुद्धा आम्ही कशासाठी धरतो हा एक मोठा प्रश्नच आहे. फक्त त्याची प्राप्ती व्हावी आणि त्याचं दर्शन व्हावं म्हणून उपासना करणारे किती आहेत, हात वर करा असं सांगितलं तर काय होईल? आपण सगळेजण जे भगवंताला धरतो ते केवळ एक तर भीतीपोटी धरलेलं आहे, नाही तर दुसरं माझं काहीतरी तुटलं फुटलेलं जोडून दे म्हणून धरून ठेवलेलं आहे, की प्रपंचात सारखं मला अनुकूल काहीतरी होऊ दे म्हणून त्याला धरून ठेवलेला आहे. तो भेटावा म्हणून आमचं कधी उपासना केलेली आहे का? मग आम्ही भगवंत इथं येणारा प्रत्येक जण देवभक्त आहे, कारण तो काही काहीतरी करतो आहे हे नक्की आहे. दुसरे लोक इथे येऊच शकत नाही, ज्यांना भगवंतच माहिती नाही ते इथे येऊच शकत नाही. मग तुम्ही आम्ही सगळेजण देवधर्म करणारे आहोत, पण तो देवधर्म सकामतेने करतो, काहीतरी अपेक्षेने करतो आणि यांत्रिकतेने करतो, भीतीपोटी करतो. महालक्ष्मीचा सण भीतीपोटी करतो का आवडीने करतो? कुळकुळाकचार जेवढे आमच्या समोर ठेवलेले आहेत ते आम्ही नेमके कशासाठी करतो? त्यातला अर्धा% म्हणजे 50% भाग भीती आहे. 50% भाग नक्कीच तो आहे की भीती वाटते. जर नाही केलं, हे श्रद्धा आहे की नाही तेही आम्ही तपासत नाही, पण नाही केलं तर माझ्या प्रपंचात काहीतरी गोंधळ होईल आणि म्हणून ते आम्ही करत चाललेले आहोत. आता सगळ्यांचं पालन करता असणारा हा भगवंत माझं कधी नुकसान करेल का हो? ते कशासाठी भीती पाहिजे मनात? भगवंताविषयी करताना भीती पाहिजे का प्रेम पाहिजे? काय पाहिजे? प्रेम पाहिजे. पण आमच्या मनामध्ये मात्र भीती दडलेली आहे. एवढी भीती ठेवून तो परमात्मा तसं काय आम्हाला प्राप्त होणार आहे? खरं तर जितकं जास्त भगवंताचं चिंतन आमच्याकडनं होईल तितकं आम्हाला निर्भय करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. पण प्रपंचातलं काहीतरी पाहिजे म्हणून जेव्हा त्याच्या मागे जातो तेव्हा मात्र कुठंतरी काहीतरी आमचं काय चाललेलं असतं. वरून पाहणाऱ्यांना वाटतं एकही कुळाचार ते काय करत नाही, सगळ्या अभिमानाने सांगतात 50 वर्ष झाले महालक्ष्मीच्या ह्याच्यामध्ये खंड पडला नाही, गणपतीच्या ह्याच्यात खंड पडलेला नाही. पण आता गणपतीचं वर्णन समर्थ रामदास स्वामी करतात, अज्ञान भांती छेदका. काय काय गेलं माझ्यातलं सांगा बरं. इतके वर्ष गणपती बसवत आहे, इतके वर्ष आरती करत आहे, इतके वर्ष मोदक त्याला नैवेद्य दाखवत आहे, पण त्याला जे अपेक्षित आहे ते मी काहीच करत नाहीये. मला जे वाटतं ते करून मी मोकळी होते, पण त्याला काय अपेक्षित आहे ते मात्र मला कधीच कळत नाही. आणि म्हणून इतके वर्ष देवधर्म चाललेला असून सुद्धा जे पदरात पडायला पाहिजे ते माझ्या पडत नाही. छान दृष्टांत आहे आपल्याला त्याच्यासाठी की माझ्या हातामध्ये तुम्हाला सगळ्यांना येताना एक बॅग दिसली. आता जर मला कोणी विचारलं की ताई तुमच्या बॅगेमध्ये पैसे आहेत का, तर मी त्यांना सांगणार हो आहे. किती रुपये आहे? 5 रुपये आहे. पर्स आहे, पर्समध्ये 5 रुपये आहेत. आता या 5 रुपयामध्ये मला बिग बाजारात, डी मार्टमध्ये, सुपर मार्केटमध्ये कुठं काही मिळू शकेल का हो? काहीच मिळू शकणार नाही. पण पैसे नाहीत असं मी म्हणू शकते का? पैसे नाहीत असं म्हणू शकत नाही आणि त्या पैशातून काही घेऊही शकत नाही असा आमचा देवदेव. आम्ही देवधर्म करत नाही असं आम्ही म्हणू शकत नाही, कारण आमचं रोज काहीतरी चाललेलं आहे. पण जे काय चाललेलं आहे त्याच्यातून शांती, तृप्ती, आनंद, समाधान, सर्वाभूती, प्रेम ह्यातलं मला काय प्राप्त झालेलं आहे? असा जर आपणच आपल्याशी विचार केला तर कुठंतरी काहीतरी आपलं साधना मार्गामध्ये चुकत आहे. आता बघा, छान आपल्यासमोर महाभारत रामायण हे खरंच इतके उदाहरणं त्याच्यामध्ये आपल्यासाठी ठेवलेले आहे. ते महाभारतातलं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अर्जुन आणि दुर्योधन दोघंही जण भगवंताकडे मदत मागण्यासाठी गेले. आता अर्जुनाने काय मागितलं? बाकी काही नको, तू फक्त माझ्याजवळ राहा. आणि दुर्योधनाने काय मागितलं? सगळं त्याचं सैन्य मागितलं. आता जो जे वांछीला तो ते लावो, भगवंतानी ते देऊन टाकलं. बरोबर आहे, त्यांनी देऊन टाकलं. मग आता भगवंताचं सैन्य जो मागतो त्याला सकाम उपासक म्हणतात.
आपल्याला कोणालाही दुर्योधन आवडत नाही, तसं वरवर पाहिलं तर कोणालाही आवडत नाही. आपल्या नातवाचं नाव, मुलाचं नाव कधी दुर्योधन, रावण ठेवतो का आपण? कारण आपल्याला ते आवडतच नाही. पण आपण त्यांच्या रांगात आहोत हे लक्षातच येत नाही आपल्या शेवटपर्यंत. ज्या अर्थी मी सकाम उपासक आहे आणि भगवंत सोडून बाकीचं काहीतरी त्याच्याकडनं मागतो आहे, तोपर्यंत रांगेमध्ये मात्र मी रावण आणि दुर्योधनाच्या आहे. ते मला आवडत नाही, पण त्यांच्यासारखं वागणं मात्र माझं सुरू आहे. आणि ही फजिती जोपर्यंत मला दूर करता येत नाही, तोपर्यंत मनातच असणारा हा आत्माराम जो आहे त्याची आपली ओळख होऊ शकत नाही. मग आता तो मनातच आहे सांगितलेला आहे. मग मनातला राम ओळखायचा असेल तर त्याच्या आड काय काय येतं? भगवंताची माझी भेट होण्याच्या आड नेमकं काय येतं याचा कधी आपण विचार करतो का? कधीच करत नाही. आणि ते मनोवधाचं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे की जर त्या आत्मारामाची ओळख करायची असेल तर देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. किती सोपं छान सांगून ठेवलेलं आहे. पण आत्मा म्हणजे काय हेच जर मला माहिती नसेल तर आत्मबुद्धी मी कशी करणार आहे? आणि देहबुद्धीने माझं किती नुकसान झालंय आजपर्यंत हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मला ते काहीच लक्षात येणार नाही. तुमचं आमचं जे पूर्ण शरीर रचना आहे त्याच्यामध्ये खूप मोठी भेसळ करून आपल्यासमोर ती आलेली आहे. आपलं संपूर्ण जीवन ज्या शरीराच्या आधाराने चालतं त्या शरीराच्या आतमध्ये भरपूर भेसळ होऊन ते आपल्यासमोर आलेलं आहे. आता भेसळ झाल्यानंतर त्या भेसळीचा निवाडा करण्याचं काम कोणाचं आहे? आपलं आहे. 5 महाभूतांनी युक्त असणारा देह आहे. अपंचीकृत महाभूताचं अंतःकरण आहे. आणि त्या अंतःकरणामध्ये मी नावाचं स्फुरण झालेलं आहे. आणि त्या मी स्फुरणाचं अधिष्ठान जे आहे त्याला आत्मा असं म्हणतात. आणि ह्या आत्म्याला मला शोधून काढायचंय. पण त्याला शोधण्यासाठी पवित्रता, शुद्धता, स्वच्छता ते मला जर सगळं कमवायचं असेल तर जसा त्याच्यासारखं कोणीतरी आहे त्याची उपासना मला करावी लागेल. मग त्याच्यासारखं शुद्ध, स्वच्छ, पवित्र काय आहे? राम, कृष्ण हे अत्यंत शुद्ध, स्वच्छ, पवित्र असणाऱ्या देवता आहे. भगवंताचेच ते अवतार आहे. आणि म्हणून त्यांची उपासना करून त्यांच्यासारखं शुद्ध आणि स्वच्छ होऊन मग मला त्या आत्मारामाची ओळख करून घ्यायची. म्हणून आत्माराम शब्दामध्येच आपल्यासमोर 2 गोष्टी ठेवलेल्या आहेत. एक राम आणि दुसरा आत्मा. आणि असा आत्माराम जो आहे तो तुमच्या आमच्या हृदयातच आहे, बाहेर नाही. छान आपल्यासमोर आहे की योगी अरविंद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांची ती मा म्हणून जी एक शिष्या जी फॉरेनमधून इकडं येऊन स्थायिक झाली, तिला खूप भारतीय तत्वज्ञानाचं ओढ होती. खूप वाचायची ती, सारखं अध्यात्माची ओढ होती. अनेक तऱ्हेचे, अनेक संप्रदायातले, अनेक पंथातले ग्रंथ तिने वाचलेले होते. मग असं सगळ्यांजवळ चौकशी करायची. तिला एकदा भारतीय तत्ववेत्ता भेटला आणि त्याला तिने विचारलं की भारतामध्ये देव ही संकल्पना कशी आहे? तो देव, भारतीयांचा देव कुठं असतो? आणि तिला त्या तत्ववेत्त्याने उत्तर दिलं की भारतीयांचा देव हृदयात असतो. आणि ते तिला इतकं आवडलं. नाहीतर बाकीच्यांचा देव कुठं आहे? वर आहे, इकडं आहे, तिकडं आहे. पण आपलं अस्सल उत्तर काय आहे? तर तो देव जो आहे तो हृदयात आहे. आणि हे उत्तर तिला अतिशय आवडलं आणि म्हणून ती इकडं त्याचा शोध घ्यायला आली आणि पूर्ण शरणागत झाली योगी अरविंदांना आणि तिला तो देव सापडला. आता फॉरेनची कोणतरी येते, इकडे येऊन देव शोधते आणि आम्ही काय करतो? फक्त तिकडचे देव जाऊन पाहून येतो. बाकी देव शोधण्याचं वगैरे काही आम्ही खटपटच करत नाही. असं जोपर्यंत आमचं चाललेलं आहे तोपर्यंत समर्थ द्यायला पुष्कळ बसले, पण आम्हाला त्यांच्याकडनं काय घ्यायचं हे कळत नाही. अशी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आम्हाला थोडीफार आता काय करायचं आहे तर बदलायची आहे. आणि समर्थ जे जे देव पाहतात ते ते घेण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. याच्या साधना म्हणतात. याच्यात आपल्यासमोर ज्या साधना समर्थांनी ठेवलेल्या आहेत त्या एकदम अंतरंग साधना आहेत. बाहेरचं काहीच देणं घेणं त्याच्यात नाहीये.
नाहीतर आमचे डॉक्टर काका म्हणजे आमचे श्रीगुरु गमतीने म्हणतात की श्रीगुरु करायचा, गुरुपौर्णिमा आली की 1 शाल, 1 श्रीफळ, 12 केळ, सफरचंद हे सगळं 1 पाकिट एवढं त्यांना दिलं की गुरुपौर्णिमा साजरी झाली. याच्यासाठी गुरु आहेत का? अजिबात याच्यासाठी गुरु नाही. मग गुरु कशासाठी आहे? तर खऱ्या मीचा शोध त्यांच्या उपदेशाशिवाय मला लागत नाही. गुरु अंजने वीण सहसा कळेना. मनाच्या श्लोकात सांगितलंय की नाही आपल्याला की गुरूंनी अंजन घातल्याशिवाय म्हणजे गुरूंकडनं तो शोधण्यासाठीचा विचार ग्रहण केल्याशिवाय मला तो परमात्मा सापडू शकत नाही. मग तो परमात्मा जर मला शोधायचा असेल तर समर्थांनी सांगितलेलं जे अंतरंग साधन आहे, अत्यंत सुंदर असे 5 समासामध्ये खटकेबाज संवाद आहेत समर्थांचे. यामध्ये की सगळे ग्रंथ जे आपण पाहतो, अध्यात्म प्रचूर जे ग्रंथ असतात त्या ग्रंथामध्ये आपल्या समोर 1 गुरु 1 शिष्य म्हणजे एकाच गुरुनी दोन्ही भूमिका केलेल्या असतात. त्या ठिकाणी प्रत्यक्ष शिष्य त्यांच्या समोर असा आहे असा नाहीये, पण वेळोवेळी शिष्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ते आपल्या समोर शिष्य आहे असं समजून प्रश्नही स्वतःच उत्पन्न करतात आणि उत्तरही स्वतःच देतात. याप्रमाणे गुरु शिष्यांचे संवाद असं त्या दासबोधालाही म्हटलेलं आहे, आत्मारामामध्ये सुद्धा आहे की हे ग्रंथ म्हणजे काय आहे तर गुरु शिष्यांचा संवाद आहे. आणि हे संवाद ऐकता ऐकता मला सुद्धा त्यातून माझी साधना कशी विकसित करायचं ते कळू शकतं. पण केव्हा ते कळेल? त्या समर्थांनी त्यावेळी त्यांच्या हयात असणाऱ्या शिष्याला हे सांगितलेलं आहे. असं जोपर्यंत मला वाटतं तोपर्यंत हे सगळं बाहेर राहतं. पण समर्थांनी त्या शिष्याचं निमित्त करून मलाच हे सगळं सांगितलेलं आहे असं ज्या वेळेला मी मनामध्ये लक्षात घेईल आणि त्याप्रमाणे ग्रंथाचा अभ्यास करेल तेव्हा हळूहळू या ग्रंथामध्ये सांगितलेली साधना ही नेमकी कशी आहे ते मला कळत जाईल. आणि साधनेचा मार्ग स्पष्ट झाला किंवा ब्रह्मरूप व्हायला वेळ लागत नाही. पण जिथं सगळीच अस्पष्टता आहे, ब्रह्म म्हणजे काय माहिती नाही, माया म्हणजे काय माहिती नाही, ईश्वर म्हणजे काय माहिती नाही, जीव ही संकल्पना माहिती नाही, माझ्यातला साधना करणारा नेमका कोण आहे, त्याला नेमकं काय करायचं आहे, यातलं जोपर्यंत मला काहीच माहिती नाही तोपर्यंत आत्माराम ग्रंथ कितीदाही मी वाचत गेले, फजिती कुठं होते आमची? अहो भगवद्गीता संस्कृतमध्ये होती म्हणून भगवंतांनी स्वतः ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार घेऊन ती त्यांनी मराठीत आणलेली आहे. आता मराठीत आणलेलं आहे, संस्कृतपेक्षा मराठी सोपं आहे. आणि हल्ली तर ग्रंथाच्या खाली त्याच्या ओव्याचे अर्थ हे सगळं आपल्याला उपलब्ध असतं. मग त्याच्याने आपल्याला ते कळतं का? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, ह्यातलं काय कळलं आपल्याला? मराठीत आहे की नाही? काय कळलं? ओंकाराचा उच्चार पहिल्यांदा कशासाठी केला, नमस्कार कशासाठी केला, आत्मस्वरूप म्हणजे काय, स्वसंवेद्य म्हणजे काय, यातलं काहीच मला माहिती नसेल. आता मराठीत असून मराठीतले शब्द पाठ होणं म्हणजे ग्रंथ समजणं नाही, तर त्याचा आशय समजणं, आशय समजल्याशिवाय मला नेमकं काय करायचं आहे ते मला कळू शकत नाही. म्हणून शब्दामागचा एक नियत अर्थ आणि त्यानंतर साधक म्हणून मला घेण्याचा असणारा जो आशय असणारा अर्थ आहे एवढं सगळं मला समजून घेतलं पाहिजे. आणि समजून घेतल्यानंतर हळूहळू ते मला पटत जातं आणि त्याप्रमाणे काय होत जातं, तो धूसर मार्ग स्वच्छ स्पष्ट होत जातो. आता आपण येताना पाहिलं केवढं धुकं होतं. आता धुक्यामध्ये काय होतं, वाट दिसत नाही. धुकं असलं की वाट दिसत नाही. मग आता हे धुकं विरायला काय कारणीभूत आहे? सूर्याची किरण जर तिथं आली तरच ते धुकं विरून जातं. अगदी तसंच जर संतांच्या विचारांची किरणं
जर या अज्ञान धुक्यावर पडली तरच आमच्या चित्तातलं अज्ञानाचं धुकं कमी होत जातं. हे अज्ञानाचे धुके विचार सूर्य जै फाके तै विलया जाये सुखे श्री गुरु कृपे. श्री गुरु कृपांकित विचार जे आहे त्या विचारांच्या साह्याने हे अज्ञानाचं धुकं जे आहे ते विरल होत जातं. आता आम्ही अज्ञानी आहोत का हो? सगळ्यांना वाटेल आता प्रश्न इथं, कारण प्रत्येकाने कुठली तरी एक डिग्री घेतलेली आहे, कितीतरी गोष्टी माहिती आहेत, जीवन जगताना काय काय खटपटी लटपटी केलेल्या आहेत, नाव कमावलेलं आहे. मग आम्ही अज्ञानी कुठं? आम्ही तर ज्ञानी आहोत. मग आता इथं अज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? कशाचं अज्ञान आहे आमच्या ठिकाणी? बाकी सगळं आम्ही केलेलं आहे, पण खऱ्या मीचा शोध जोपर्यंत मला लागलेला नाही तोपर्यंत पारमार्थिक दृष्ट्या आम्ही सगळे अज्ञानी आहोत. आणि हा अज्ञानाचा पडदा दूर करण्यासाठी म्हणून आपला शिबिराचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.